मी उदाहरण सांगतो. गंगायाम घोषः असं वाक्य येतं. गंगायाम घोषः म्हणजे काय? गंगेवर गवळीवाडा आहे. साधं वाक्य आहे. आपल्याकडे कशा करता दिलं जातं हे उदाहरण? कशा करता? लक्षणे करता दिलं जातं. जहल लक्षणे करता हे उदाहरण दिलं जातं. लक्षणा 3 प्रकारची: जहल लक्षणा, अजहल लक्षणा आणि जहद जहल लक्षणा, की ज्याला भागत्याग लक्षणा म्हणतात, जे तत्वमसी महावाक्याकरता करावी लागते वगैरे. गंगेवर गवळीवाडा आहे. घरामध्ये लग्न आहे, पाहुणे जमलेले आहेत, दूध संपलेलं आहे. घरातली ती कोणी गृहिणी असते, स्त्री असते, ती एखाद्या आपल्या दिराला म्हणा किंवा बाहेर गावाहून आलेला आपल्या भावाला म्हणते, अरे दूध संपले, घेऊन ये बरं. मग तो विचारतो, ताई कुठून आणायचं दूध? मग ती सांगते, अरे गंगेवर गवळीवाडा आहे, जा तिथे जाऊन दूध घेऊन ये. वाच्यार्थानं कळलं, गंगेवर गवळीवाडा आहे. आता याची लक्षणा करताना अडचण अशी निर्माण होते की गंगेवर गवळीवाडा आहे. मग प्रश्न, तो भाऊही विद्वानच असतो, कारण तिचाच भाऊ असतो. तो म्हणतो गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या प्रवाहावर असतो का? गंगा जशी वाहते त्या गंगेवर गवळीवाडा आहे म्हणजे काय? गंगेच्या प्रवाहावर बांधलेला गवळीवाडा आहे, तिथून दूध आणू मी, मला पोहता येत नाही. शब्द गंगेवर असा आहे, पण त्याचा अर्थ करताना जो अर्थ सांगितला गेलेला आहे, मांडला गेलेला आहे, त्याला टाळून त्याचा दुसरा अर्थ करावा लागतो की नाही? उदाहरण मी आपल्याला सांगतो. आत्ता येताना मी एकाला विचारलं, अहो तुम्ही कथेला येत होता, कुठून आला? त्याने मला सांगितलं, अहो तुम्ही ज्या धर्मशाळेत थांबलाय ना, त्या धर्मशाळेवरूनच आलो. मग मी विचार केला, हे धर्मशाळेपर्यंत आले, तिकडून वर चढले, इकडून खाली उतरले, माझ्या धर्मशाळेवरून हे इथं आले, असा अर्थ आहे का त्याचा? वरून या शब्दाचा अर्थ काय? समोरून. गंगेवर गवळीवाडा आहे याचा अर्थ प्रवाहावर आहे असा अर्थ होतो का? नाही. मग काय अर्थ होतो? गंगेच्या काठावर गवळीवाडा आहे असा अर्थ होतो की नाही? याच्यामध्ये गंगेच्या तीरावर हा तीर शब्द वापरलेला नाही, गंगेवर, गंगायाम असाच शब्द वापरलाय. पण तसं असलं तरी वर या शब्दाला टाळून तीरावर असा अर्थ करावा लागतो.